नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या 54 योजनांचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। याशिवाय नीती आयोगाकडूनही 260 केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेणं सुरू आहे। 314 योजनांचा फायदा नागरिकांना किती होत आहे हे 31 मार्च 2026 पर्यंत समोर न आल्यास त्या पुढे चालू ठेवण्याची शिफारस केंद्र सरकार करणार नाही। यापैकी बहुतेक योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल असं सूत्रांनी माहिती देताना सांगितलंय। अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष 2025 ते 26 साठी 11.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केलाय। लाभार्थ्यांची कठोर छाननी करून आणि बोगस लाभार्थींना काढून टाकल्यानंतर त्यांनी आधीच 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केल्याचा सरकारचा दावा आहे। त्यामुळे ही छाननी पुढेही अशी सुरू राहणार आहे। 2.89 लाख कोटी रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारचे खर्च होत आहे। सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवणे तसेच अधिक परिणाम मिळावा यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यावर भर दिलाय। यामुळे पैशांची बचत होत आहे। केंद्राच्या काही प्रमुख योजना आहेत, ज्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना, आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचा समावेश आहे। आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्णपणे केंद्र सरकार निधी देत असलेल्या 54 योजनांचे मूल्यांकन संबंधित मंत्रालय आणि विभागांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या थर्ड पार्टीकडून केले जाणार आहे। त्यामुळे लोकांकडून मागणी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनांवरही म्हणजेच मनरेगावरही काही मर्यादा येणार आहेत। इतर 260 केंद्र पुरस्कृत अंशतः निधी असलेल्या योजनांचे मूल्यांकन नीती आयोगातील डीईएमओ द्वारे होईल। 31 मार्च 2026 पूर्वी योजनांचे मूल्यांकन करायचे आहे। अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात स्पष्ट केलंय की योजनांनी त्यांचे निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यात किती यश आले हे सिद्ध करावे लागणार आहे। जर त्यांनी हे सिद्ध केले तरच त्या योजना चालू राहतील। प्रत्येक योजना बंद करण्याची एक तारीख असावी असंही परिपत्रकात म्हटलंय। याशिवाय एखाद्या योजनेच्या बदल्यात कमी खर्चात आणखी एक पर्यायी योजना सादर करण्याचाही पर्याय सरकारने मांडलाय।